ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय। आता यावरून लक्ष्मण हाके यांनी आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप करत मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती हल्लाबोल केलाय। बघूयात। ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेंचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप करत मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि त्यांचे हे व्हिडिओ काढले। लक्ष्मण हाके पुण्यामधल्या मित्राच्या घरामधून जेवण करून बाहेर पडले। मराठा आंदोलकांनी हाकेंना संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्याचा जाब विचारला। हाकेंनी उत्तर देताच वादाला सुरुवात झाली। हाकेंनी मद्यप्राशन करून जरांगेंबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोपही करण्यात आलाय। हाकेंना कोंढवा पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। हाकेंनी मद्यप्राशन केलंय का याची चाचणी करण्याची मागणी झाली। हाकेंनी वैद्यकीय चाचणीला तयार असल्याचं सांगितलं। शिमन हाके इथे गोकुळनगर आहे, तिथे एक पटांगण आहे, गोठा आहे, तिथं दारू प्यायला बसले होते आणि विशेष म्हणजे त्यांनी आमच्याच एका मराठा बांधवाकडे दारूची ती बॉटल मागितली। त्या मराठा बांधवांनी आम्हाला फोन केले आणि सर्वांना आम्हाला तिथं बोलून घेतलं। त्याच्यानंतर ना ते खाली येत होते टू व्हीलरवरती आले असताना आम्ही त्यांना थांबवलं की थांबा जरा आपल्याला चर्चा करायची। तर त्यांनी टू व्हीलरवरून उतरले आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली। आमची एकच आहे की त्यांचे लवकरात लवकर त्यांच्या शरीरातला अल्कोहोल उतरेपर्यंत वेळ काढूपणा चाललाय पोलिसांचा, असा आम्हाला पहिल्यांदा आमचा संशय आहे। त्यांची पहिल्यात सगळ्यात अगोदर त्यांची वैद्यकीय चाचणी करा, ससूनमध्ये करा आणि खाजगीमध्ये करा। कुठल्याही गोष्टीला तयार आहे। मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही। मी इथं आता तुमच्या समोर आहे। माझ्याकडून ते वदवून घेत होते की दारू पिलास की नाही सांग, दारू पिलास की नाही सांग। जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल तर मी गोळ्याही खायला तयार आहे, वारही झेलायला तयार आहे आणि जीवे जायलाही तयार आहे। पोलीस दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण कोंढवा पोलीस स्टेशनला दोन्ही बाजूंची गर्दी वाढत गेली। अखेर पोलिसांनी लक्ष्मण हाकेंची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर दोन्ही बाजूंचा जमाव कोंढवा पोलीस स्टेशनवरून ससून हॉस्पिटलला पोहोचला। हाकेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मराठा बांधवांपुढे आले हाकेंच्या विरोधात त्यांच्यावर सुद्धा तक्रार देत आहे। त्यांच्या पण आम्ही चौकशी करू। आणि हाकेंचं काय म्हणणं? त्यांच्या पण तक्रार आहे, त्यांना थांबवून अडवले असे तक्रार देत आहे। त्यांची आता चालू आहे, तक्रार देण्याची प्रक्रिया चालू आहे। त्यांच्या तक्रारचा पूर्ण सारांश बघून त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करू। सगळ्या प्रकारने गुन्हे कोणाकोणावर दाखल झाले नाही, आतापर्यंत काही दाखल नाही। आता त्यांची तक्रार घेण्याचे चालू आहे प्रक्रिया, पुढे आम्ही प्रक्रिया डिलीट करू। प्राथमिक वैद्यकीय तपासणीमध्ये लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नसल्याचं आढळून आलंय। त्यानंतर लक्ष्मण हाकेंना नागपूरला जायचं असल्यामुळे पोलिसांनी त्यांना विमानतळावरती पोहोचवलं। त्यानंतर लक्ष्मण हाकेंच्या तक्रारीवरून 20 ते 25 जणांवरती कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला। तर नागपूरला पोहोचलेल्या हाकेंनी छत्रपती संभाजीराजेंनी आपल्याला जीवे मारण्यासाठी हा कट रचला असा आरोप केलाय। या पाठीमागं कोल्हापूरचा एक नेता संभाजी भोसले, आम्ही राजा मानणार नाही, महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एका मेंढपाळाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरावरती भ्याड हल्ला करायला लावणारा हा राजा असू कसा शकतो? महाराष्ट्रामध्ये पिढ्यानपिढ्या मराठा आणि ओबीसी बांधव गुण्या गोविंदाने नांदत आले आहेत। आता मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर वर्षानुवर्षांचे सामाजिक सलोख्याची वीण उसवली जाते। आपापल्या समाजाचं नेतृत्व करत असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांच्या उथळ वक्तव्यांमुळे परिस्थिती आणखी चिघळती आहे। त्यामुळे दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुढे येऊन सामोपचाराने परिस्थिती हाताळण्याची गरज आहे। मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।